नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते ते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते? योग्य पर्याय आहे 1, तर इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते ते प्लॅन्टॅगो ओवेटा या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते। प्रश्न क्रमांक 2, पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? योग्य पर्याय आहे 4, तर पानांवरील केवडा रोग हा लोह या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो। प्रश्न क्रमांक 3, वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? योग्य पर्याय आहे 1, तर वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते आहे? योग्य पर्याय आहे 1, तर मॅग्नेशियम हे मॅक्रोन्यूट्रिएंट आहे। प्रश्न क्रमांक 5, अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? योग्य पर्याय आहे 1, तर अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये लॅक्टिक आम्ल हे रसायन जबाबदार असते। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ॲग्रीमायसिन वापरतात? योग्य पर्याय आहे 3, तर जीवाणू आजार बरा करण्यास ॲग्रीमायसिन वापरतात। प्रश्न क्रमांक 7, विषाणू म्हणजेच व्हायरस डॅश डॅश असतात? योग्य पर्याय आहे 4, तर विषाणू हे अपेशीय जीव असतात। प्रश्न क्रमांक 8, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? योग्य पर्याय आहे 1, तर पिवळा ताप हा रोग आर्बोव्हायरस या विषाणूमुळे होतो। प्रश्न क्रमांक 9, कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? योग्य पर्याय आहे 2, तर पोलिओ व्हायरस हा विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो। प्रश्न क्रमांक 10, डॅश डॅश या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात? योग्य पर्याय आहे 1, तर रायझोबियम या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात। प्रश्न क्रमांक 11, डॅश डॅश हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही? योग्य पर्याय आहे 2, तर चिकनगुनिया हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही। प्रश्न क्रमांक 12, फायलेरियोसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? योग्य पर्याय आहे 1, तर फायलेरियोसिस हा रोग प्रदेशनिष्ठ रोग या वर्गामध्ये मोडतो। प्रश्न क्रमांक 13, फिलेरियासिसची रक्त चाचणी करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे? योग्य पर्याय आहे 4, तर फिलेरियासिसची रक्त चाचणी करण्याकरिता मध्यरात्र ही सर्वोत्तम वेळ आहे। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रामुळे होतो? योग्य पर्याय आहे 3, तर रंग अंधत्व हा आजार एक्स गुणसूत्रामुळे होतो। प्रश्न क्रमांक 15, मलेरिया रोग डॅश डॅश मुळे होतो? योग्य पर्याय आहे 1, तर मलेरिया रोग हा प्लाझ्मोडियम मुळे होतो। प्रश्न क्रमांक 16,
HIV लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? योग्य पर्याय आहे 1. तर HIV लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी रिटोनावीर हे औषध वापरतात. प्रश्न क्रमांक 17. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते? योग्य पर्याय आहे 3. तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही हेपेटायटिस बी ची लस उत्पादन व वितरण करते. प्रश्न क्रमांक 18. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे योग्य पर्याय आहे 3. तर डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे संप्लवन होते. प्रश्न क्रमांक 19. डॅश वायू -57° पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो तेव्हा त्याला शुष्क किंवा कोरडा बर्फ म्हणतात. योग्य पर्याय आहे 4. तर कार्बन डायऑक्साईड वायू -57° पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो तेव्हा त्याला शुष्क किंवा कोरडा बर्फ म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 3. तर ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21. कोणते मिश्रण नाही? योग्य पर्याय आहे 1. तर पाणी हे मिश्रण नाही. प्रश्न क्रमांक 22. स्टेनलेस स्टील हे कशाची संमिश्र आहे? योग्य पर्याय आहे 2. तर स्टेनलेस स्टील हे लोखंड, क्रोमियम व निकेल यांचे संमिश्र आहे. प्रश्न क्रमांक 23. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो? योग्य पर्याय आहे 2. तर ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन इलेक्ट्रॉन ग्राही ही मुख्य भूमिका बजावतो. प्रश्न क्रमांक 24. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी डॅश आहे? योग्य पर्याय आहे 1. तर ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी 40% इतकी आहे. प्रश्न क्रमांक 25. अल्फा कणांचा शोध कोणी लावला? योग्य पर्याय आहे 1. तर रुदरफोर्ड यांनी अल्फा कणाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 26. ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्समध्ये आढळते? योग्य पर्याय आहे 2. तर ऑक्सिजन निसर्गात 3 आयसोटोप्समध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 27. रेणूमध्ये अणू डॅश बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. योग्य पर्याय आहे 2. तर रेणूमध्ये अणू अंत अणुबलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. प्रश्न क्रमांक 28. हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते? योग्य पर्याय आहे 2. तर हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो हे हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 29. मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स म्हणजे? योग्य पर्याय आहे 1. तर मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजेच अणुक्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो. प्रश्न क्रमांक 30. पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य डॅश हे आहे? योग्य पर्याय आहे 3. तर पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य निऑन हे आहे.
प्रश्न क्रमांक 31. ज्या केंद्रक भागांचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर ज्या केंद्रक भागांचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना आयसोटोन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 32. फिनॉल हे डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 1. तर फिनॉल हे ॲरोमॅटिक संयुग आहे. प्रश्न क्रमांक 33. गारव्यासाठी रेफ्रिजरेंट म्हणून काय वापरतात? योग्य पर्याय आहे 3 वरील दोन्ही. तर गारव्यासाठी रेफ्रिजरेंट म्हणून फ्रेऑन व अमोनिया वापरतात. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी जीवाश्म इंधन म्हणजेच फॉसिल फ्यूल कोणते? योग्य पर्याय आहे 1. तर पेट्रोलियम हे जीवाश्म इंधन आहे. प्रश्न क्रमांक 35. जैववायू म्हणजेच बायोगॅसमध्ये 60% प्रमाण डॅश डॅश वायूचे असते. योग्य पर्याय आहे 3. तर जैववायूमध्ये 60% प्रमाण मिथेन वायूचे असते. प्रश्न क्रमांक 36. काष्टजन्य अल्कोहोल म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर काष्टजन्य अल्कोहोल म्हणजेच मिथेनॉल होय. प्रश्न क्रमांक 37. नैसर्गिक वायूमध्ये डॅश डॅशचे प्रमाण मुख्यत्वे करून असते. योग्य पर्याय आहे 3. तर नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचे प्रमाण मुख्यत्वे करून असते. प्रश्न क्रमांक 38. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणाने मिळते? योग्य पर्याय आहे 2. तर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून मिळते. प्रश्न क्रमांक 39. अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती डॅश डॅश यामुळे होते. योग्य पर्याय आहे 2. तर अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती केंद्रकीय विखंडन यामुळे होते. प्रश्न क्रमांक 40. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस केंद्रकीय विखंडीकरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 41. डॅश डॅश हे किरणोत्साराचे SI पद्धतीतील एकक आहे. योग्य पर्याय आहे 1. तर बेक्वेरेल हे किरणोत्साराचे SI पद्धतीतील एकक आहे. प्रश्न क्रमांक 42. ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक म्हणजेच एन्झाईम वापरतात? योग्य पर्याय आहे 4. तर ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी झायमेज हे संप्रेरक वापरतात. प्रश्न क्रमांक 43. कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो? योग्य पर्याय आहे 1. तर कार्बन डायऑक्साईड हा वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणता घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही? योग्य पर्याय आहे 4. तर अमोनिया हा घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही. प्रश्न क्रमांक 45. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 1. तर फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम हा सममूल्य भाराशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 46. मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅश डॅश हा आहे. योग्य पर्याय आहे 1. तर मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक
मिथाइल मर्क्युरी हा आहे. प्रश्न क्रमांक 47. इंडोसल्फान हे टेस्टेचे उदाहरण आहे. योग्य पर्याय आहे 4. तर इंडोसल्फान हे कीटनाशकचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 48. वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. योग्य पर्याय आहे 1. तर पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 49. वातावरणाचा किती भाग नत्रवायू म्हणजेच नायट्रोजन व्यापतो. योग्य पर्याय आहे 3. तर वातावरणाचा 3/4 भाग नत्रवायू व्यापतो. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. हायग्रोमीटर कशावर आधारित आहे. योग्य पर्याय आहे 1. तर हायग्रोमीटर हे सापेक्ष आर्द्रतेवर आधारित आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.